रसिक मित्र हो नमस्कार. मी अमित कुमार शेलार. अमित कुमार शेलार यूट्यूब चॅनलवरून आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. आज आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती आला असाल किंवा माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर माझा अमित कुमार शेलार हा चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर ऐकूया प्राध्यापक युवराज खरात सरांचे सावज या कादंबरीचा भाग 6वा. तर ऐकूया प्राध्यापक युवराज खरात सरांच्या सावज या कादंबरीचा भाग 6वा. अंगात जोराची कणकणी, पाय पण चांगला सुजलेला. काय झालं पोरा? आईने मला विचारलं. माझ्या अंगाला ताप असताना बऱ्याच वेळा तिनं कान्हो महाराजांचा अंगारा लावला, तरी पण मी गपच. मी सांगितलं नाही, दुष्काळी अनुदानासाठी तालुक्याला गेलो होतो. साहेबाच्या कुत्र्यानं मला जीवच मारलं असतं, पण हे सगळं काळजात दाबत होतो मी. सगळ्या शरीराला मुंग्या आल्यासारखं वाटत होतं आणि त्यातच मला भास व्हायला लागला की माझं वजन वाढायला लागले. आयुष्य तर काय खुळचटपणाचाच विचार होता. आई माझ्या शेजारी बसून नुसती आसवं गाळायची. मला तिच्याकडे बघू पण वाटत नव्हतं आणि बोलू पण वाटत नव्हतं. आय हाय म्हणून सगळं अगदी गपगार गिळून टाकत होतो. आई तात्यासमोर बोलायचं म्हणजे नारड्यातून आवाजच बाहेर पडत नव्हता. कुठली शक्ती हा चमत्कार घडवून आणत होती काय कळायला मार्ग नव्हतं. कदाचित सावकारांना आपलाच नाही तर जन दुष्काळाची झळसूद लागली या त्या सगळ्यांचा आवाज शांत केलाय. ते सगळं विचार मी बाजूला ठेवलं आणि कणत कणत उठलो. पुन्हा तीच मळकी चळकी तवली माझ्याकडे बघून हसत होती. आई तिला एकदम घासून पुसून ठेवायची, पण अलीकडे तिचं लक्ष भांड्याकडे कमी आणि आम्हा दोघांच्याकडे जास्त. त्यातच ऊन वाढत चाललेलं. माझ्या डोळ्याला झोप तर येत नव्हती, पण मनाला बाहेर पडावं असं वाटत होतं. आणि तसाच उठलो मी तर आई समोर. अरे गरमीचं बाहेर जाऊ न ग बाबा, जगबुडी जवळ आली का काय असं मला वाटलं. आईकडे बघत न बोलताच माझ्या मनातला प्रश्न आला. पुन्हा अवसाने एकवटून उठलो तेव्हा गुडघं कडाकडा वाजलं. मला वाटलं त्यांच्यावर पण चरबी आली असेल. हातात तवली घेतली आणि लंगडतच पाण्याकडे गेलो. तवलीत पाणी घेतलं आणि तोंडावरनं फिरवलं. काही काळ बरं वाटलं. टावेल्यानं तोंड पुसताना 2-3 आळ्या गरंगळत हातावर आल्या. एकीनं तर सरळ तोंडात जायचा आटोकाट प्रयत्न केला. तिचा जीव केवढूसा पण तिचा प्रयत्न लाख मोलाचा होता. काहीतरी वळवळतंय म्हणून तोंडावरनं हात फिरवला तर नुसत्या आळ्याच. कानाच्या बाजूला मानेवर वळवळायला लागलेल्या. शर्ट बन्यान काढलं. हे सगळं आई बघत होती. पुन्हा टावेल्यानं अंग पुसायला लागलो, पण त्या घासाघाशीत काही जणी आळ्या टावेलामध्ये सापडून अंगाला त्यांचा रस चिकटायला लागला. मी पाण्यात बघितलं तर वारुळातल्या मुंग्यांसारखी गर्दी आळ्यांची उसळ्या मारत नाचत होती. मी आईला विचारलं, पाणी कधी भरलंय? अरे 4-8 दिवस झाले. का परत टँकर आला नाही का? मी तिला विचारलं. अरे कधी आला काय नाही आला काय, त्यानं तर रोजचंच मरण वाढवून ठेवलंय बाबा. 2-4 मिळालं की संपलं पाणी. तू पड, मी रानात जाऊन येते. कान्हो बाबाचा अंगारा लावलाय, लगी बरं वाटेल बघ. अगं मग ढगाला लावायला सांग की, गावावर बदा बदा पाऊस तरी पडल.
ही काय मी आईला म्हणलं. नाही म्हणलं. तू जाय रानात, मी येतो मागणं. नगर बाबा, तू पडून राहा. माझ्याकडं नजर लावत ती घराबाहेर पडली. मी तिच्याकडे बघत होतो. उन्हातनं चालताना पडणारी सावली मी काळजात कोरून ठेवली होती. जवळ असली की इतका राग येतो, आणि काही क्षण दूर गेली की उरात कालवा कालव सुरू होते. डोळं पाण्यानं गज भरतात आणि मला मला प्रश्नच करतात. त्यांचा काय दोष? त्यांचं काम त्याने केलंय. जलम दिला, लहानाचं मोठं केलं. बाकीचं तर आपल्यासारखं नाही. सगळ्यांची परिस्थिती कमी जास्त असणारच की. गरीब घरात झालो म्हणून काय झालं? स्वाभिमान तर जवळ आहे ना. ह्याच विचारात मी दवाखान्याच्या वाट्यावर पाऊल ठेवलं. बरं, मला इंजेक्शन घ्यायचंय. कुत्र्याचं दात भयंकर असतं या. माणसं भुकून भुकून मारते ती. थोडी तरी काळजी घेतली पाहिजे. सुंदर भविष्यासाठी आपल्याला लय लय करायचंय. मी रस्त्यानं लंगडत जात असताना लहान पोरं माझ्याकडे बघून हसत पळत होती. मी मात्र वेदनेनं तळमळत होतो. दवाखाना घराशेजारी असता तर किती बरं झालं असतं. सरकारी दवाखाना गावाच्या बाहेर आणि खाजगी गावात आहे ती. सहज हात लावला की 1500 शिवाय शब्दच तोंडातनं बाहेर काढत नाहीत. आता एवढं कुठनं आणावं? काय बँक लुटावी का नोटांसाठी? माझी पावलं पावलं पुढं पडत गेली आणि एकदाच आठवलं. 500च्या 2 नोटा. सगळं चापसायला लागलो आणि पॅन्टीचं चोर खिशात त्यात चुरगाळलेल्या. पुन्हा हातावर नीट घेऊन त्यांना सरळ केलं. तेव्हा मागं पुढं बघितलं आणि हायसं वाटलं. 500च्या 2 नोटा. पैसा जवळ असला की माणसाला क्षणभर दुःखाचा विसर पडतो. माझं मलाच हसायला येतं. त्या गडबडीत रस्ता सरला आणि सरकारी दवाखाना आला. दवाखान्यात आत शिरलो. नर्सला म्हणलं, पायाला कुत्रं चावलंय. केस पेपर काढा. बरं, डॉक्टर आहेत का? तुम्ही अगोदर केस पेपर काढा आणि रांगेत बसा. बरं म्हणत मी तिकडं वळलो. माझ्या पुढं 2 नंबर. मी हळूहळू पुढं सरकत होतो. आता 5-10 मिनिटात नंबर येईल. मी इकडं तिकडं बघत असताना काहीतरी या ना त्या कामासाठी दवाखान्यात माणसं येत होती. कोण लेकुरवाळी लहानग्याला पाजत होती, तर काय खोकल्यानं जीव जायला आलाय म्हणून औषधाची बाटली घेऊन पायरीवर बसलेली. आणि मी पुढच्या काही वेळानं आत गेलो. नमस्ते डॉक्टर. त्याने फक्त बघितलं आणि म्हणले, काय झालं? कुत्रं चावलंय. माझी जखम बघत ते म्हणले, साधं होतं की पिसाळलेलं. हाऊस म्हणून पाळलेलं म्हणजे साधं. पण कुत्रं चावणं फार भयंकर. का हो? इंजेक्शन लगेच संपतात. आता बघा, तुम्ही आला आणि काही वेळापूर्वीच संपली. माझा तर 2रा नंबर होता आणि लगेच कशी संपली? काल परवा संपली असतील. मी 2 दिवस नव्हतो ना. मग माझं कसं? काय होणार नाही. सगळ्यांना बरं करण्यासाठीच इथं आम्ही बसलोय. येतील 2 दिवसात. पुन्हा या. पण ह्या गोळ्या लिहून देतो. वेळच्या वेळेवर घ्या म्हणजे फरक पडेल. तोच त्यांनी दुसऱ्या पेशंटसाठी बेल दाबली. तरी मी बसूनच होतो. डॉक्टर, कुत्र्याचा दात मासात शिरलाय. जखम अजून ताजीच आहे. पाणी बिनी धरलं तर? अहो, काही होत नाही हो. जा तुम्ही आणि 2 दिवसांनी या. परत उठताना माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्यावेळी त्याने चष्म्यातून माझ्याकडे बघितलं. डोळ्यातील आसवं गालावरून गरंगळत टेबलावर पडलं. मी हातानं पुसायला लागलो.
तोच ते काही वेळ थांबून त्यांनी बेल परत दाबली. नर्स आली. ती काही बोलायच्या डॉक्टर मला म्हणाले, तुम्ही बाहेर थांबा, बघू तासा 2 तासात काय करता येतंय का, नर्सना सांगतो. तोपर्यंत नर्स त्यांच्याकडे बघत उभ्या होत्या. यांना कुत्रं चावलंय, इंजेक्शनची व्यवस्था करता येते का बघा. ओके. आणि नर्स परत फिरल्या. मी त्यांच्या मागच. त्याने माझ्याकडे बघितलं आणि म्हणल्या, मी हाक मारल्यावर या. त्या निघून गेल्या. मी पायरीवर पुन्हा कणत येऊन बसलो. सगळं तोंड कडू पडलेलं. कुठल्या जन्मीचं पाप आपल्या नशिबी आलंय काय कळत नाही. आणि आपण का भोगतोय ही सगळं. माझ्या वयाची कितीतरी आयुष्यमध्ये जगते ती, आणि आपण गरिबीत कणत कुथत. त्यात बरं झालं डॉक्टरला आपली दया आली, नाहीतर खाजगी दवाखान्याचा खर्च परवडला नसता. जखम वाढत गेली असती, त्यात पू झाला असता, आणि एक दिवस मला कुत्र्यासारखं भुंकत आपण डोळं मिटलं असतं. किती विचार मेंदूला आदू करीत होत. मी सावलीत बसलो होतो, पण बाहेर ऊन वाढलं होतं. तसं माझ्या डोळ्याला अंधारा यायला लागले. तरी मी स्वतःला सावरायचो. आपल्याला इंजेक्शन घ्यायचंय. नर्स केव्हाच निघून गेली होती. अजून काय आली नाही. हाक मारतोय म्हटली, कधी इकडं तिकडं बघून बसल्या जागेवरच डोळं मिटायला लागले. आणि 5 तासाच पायरीवर पसरलो. बऱ्याच वेळानं मला उठवलं गेलं. मी तोंड देऊन नर्सच्या पाठीमागं गेलो आणि पोटावरचा शर्ट वर केला. आईबाप आठवत दोन्ही मुठी आवळून गच धरल्या, आणि ती सुई माझ्या बिंबीला वळसा घालू लागली. तेव्हा गच्च डोळं मिटून घेतलं, आणि पुढचा सगळा अंधारच. पर तोंडातनं निघालं, आई ग. घरी आल्यावर तसाच पडून राहिलो. तोंडाला काय चव नव्हतीच, आणि काय खावंसं पण वाटत नव्हतं. अंगाखालची चादर घामानं वली झालेली, तर उशिरा पण पाजर फुटायला लागलेला. तिचा कळकट मळकट वास, त्यामुळं तर दुखणं आणखीनच वाढत होतं. रागानं तशीच उशिवून घरातनं बाहेर फेकून दिली. आई तर रानातच गेलेली. पोटातली आग काय स्वस्त बसू देत नव्हती. त्याच अवस्थेत मी टोपल्याकडे बघितलं, तर ती बी माझ्या आयुष्यासारखंच विस्कटलेलं. पण तसाच खरडत त्याजवळ गेलो. आईनं भाकरीन बेसन करून ठेवलं होतं. टोपलं खाली घेताना हातातनं निसाटलं. खाली पडताच भाकरीला लागलेला मुंग्या आणि झुरळ वाट दिसल तिकडे पळायला लागली. मी बघतच होतो, आणि पोटाची आग पण भडकत होती. तव्यात ठेवलेलं बेसन माझ्याकडे बघत असताना मी त्याला पण जवळ घेतलं. एक घास खाताना घराचं वास माझ्याकडे बघून हसत होतं. डोक्यात विचाराचं थायमान असताना घास नारड्यातनं खाली कसा उतरल. दुखण्यानं आधीच अंग बेजार झालं होतं, आणि पोटात सारखी कालवा चाललेली. गोळ्या खायच्या बाबा, गोळ्या खायच्यात. लवकर बरं होऊन उद्या परवा नोकरीचा कॉल आलाच तर बोलायला त्राण तर पाहिजे ना. नाही होय म्हणत चांगली अर्धा कोर भाकरी पोटात गेली. आईनं पाण्याच्या हांड्याला ओलं कपडं कापड गुंडाळलं. मी हात लावून बघितला, तर ते चांगलंच गार होतं. तांब्याभर पाणी घेतलं, आणि गोळ्या तोंडात ढकलल्या, आणि गट्टा पाणी प्यालो. परत पाणी घेतलं, आणि चादरीजवळ येऊन पडलो. हळूहळू पाण्याचा तांब्या तोंडाला लावत मी विचार करत होतो. पटकन तालुक्याचं आठवलं.
मी डोळं मिटून घेतलं आणि दाराबाहेर उन्हाच्या झळा आगीसारख्या फुलत होत्या. डोळं बंद होतं तरी पण आठवलं मी तालुक्याला चाललो होतो. बँकेची गाडी अडवून पैसे लुटलेलं. तेवढं बळ आपल्यात आहे का? दवणे येतानाच भेटला. दवाखान्याच्या बाहेर आल्यावर माझ्या लंगडण्यावर तो जोर जोरात हसत होता. मी त्याला हसण्याचं कारण विचारलं तर तो कानाजवळ येत म्हणाला, काय नाही, मला पण कुत्रं चावलं होतं. अरे लय दुखतं बाबा, लय दुखतं. पण जाताना मला हळूच म्हणला, रानात नोटांचा पाऊस पडलाय. नुसत्या 500 आणि 1000च्या नोटा. बाच्या पिवळ्या दमक. तो बोलायला थांबला आणि खिशातली नोटा दाखवत पुन्हा हसायला लागला. ते कसं? आता तू असा लंगड्यात कुठं जाणार रे? पांदीत पैशाचं झाड आलंय का? तालुक्याला बँकेची गाडी लुटली ना, अरे पेपरात वाचलं का नाही? अरे वागा, ज्या पिटीत पैसा होता त्या तिकडे वगळीत टाकली ती. तुला कसं माहित? अरे तिकडूनच येत होतो आणि समोरच पेट्या भरलेल्या. मग एवढ्याच का आणल्यात? पेटीच उचलून आणायची नाही का? अरे ती पण करणार आहे, पण आता त्या मोकळ्या आहे. ती पेट्या घरात आणून ठेवल्या की पोलीस रिमांडवर घेते. नोटा सापडल्या कशा? डोकं फिरलंय त्याचं पेटीतल्या नोटा रस्त्यावर टाकायला. बाच्या डोकं फिरतंय. अंधारात जवळ एवढ्या नोटा असताना कशात भरून कुठं भरू असं झालं असेल त्यांना. चुकून माकून पडले असतील. असं बरंच काय बाई सांगून ते निघून गेला. जाताना 500ची नोट माझ्या हातावर ठेवली. कुणाला सांगू न ग, तुझा अजून व्हायचं जायचंय. माझं काय असंच. पण या कानाचं त्या कानाला कळलं तर दोघं बी बाराच्या भावात बसू खडी फोडत आत. मी त्याच्याकडे बघतच राहिलो. काय वेळ आला, थांबला आणि निघून गेला. माझं डोळे मिटायला लागलं होतं, पण तो डोळ्यासमोरनं काय जात नव्हता. ती 500ची नोट मी आतल्या खिशात ठेवली. अगोदरच्या 2 होत्याच. पण तो सांगतोय ते खरं असेल का, की नोटाही बनावट? पेंगत मी डोळ्यांची उघडझाप करत होतो आणि खिसा पण चाचपत होतो. तर हाताला काय लागत होतं? माणसं काही येड्यासारखी वागायला लागली. बँकेचा पैसा सगळ्यांचा असतो का काही लोकांचा असतो? आपलं तात्या तर बँकेचं नाव काढलं की असल्या उन्हात गोधडा अंगावर घेऊन शांत पडतात. सोसायटीचा चेअरमन, माजी चेअरमन आणि त्यांचं संचालक मंडळ रोज या ना त्या कामासाठी बँकेच्या दारात. तात्यानं घेतलेल्या कर्जाचं ते काय सांगत नाही. आणि विचारलं तर कुठलं काय? हे काय उत्तर आहे? सोसायटी, बँक आणि सावकार पक्क माझ्या डोक्यात बसल्यात. आणि भर उन्हाची आय घाम पुसून आली. डोक्यात वरून कपाळावरून नुसत्या घामाच्या धारा. कुकवाचा लाल रंग चांगलाच भिजून नाकापर्यंत आलेला. मी माझ्या तंद्रीत तिला पाणी देण्यासाठी धडपड केली, पण तीच म्हणली, जानकाला भेटली या, तिला तुझं सगळं विचारलं. इकडचं तिकडचं रातचं इरीचं फिरतो. कोणाची वाईट नादार लागली बाबा. जानका कोण? अरे कानू बाबाच्या जवळचीच आहे. लय देव तिच्या अंगात येतात. सगळं कळतं तिला. तुझ्यासाठीच गेली ती. 700 रुपये खर्च येईल म्हणती. करणार मी बाबा, करणार. आणि ती माझं खाल्लेलं ताट उचलून धुवायला बाहेर गेली.
मी बाहेर दूरपर्यंत नजर टाकली. या कानून काय लावलंय कळत नाही, आणि नाही तर वारं पोटात घेऊन दिवसाला समोर जात आहेत लोक. गोरगरीब बघायचं आणि असलं खेळ मांडायचं. अमावस्या पौर्णिमेला तर गाड्या गोड्याची नुसती वळच. माणसं चंद्रावर गेली, अजून कुठं जातील. पण जोपर्यंत अज्ञान परंपरा यातनं सुटका नाही. बरं, आपण अडाणी म्हणतो, त्याच्यापेक्षा शिकलेलीच अधिक संख्येनं तिकडं जाते ती. आपण आपला प्रयत्न सोडायचा नाही. आई भांडी धुवून परत आली, तरी मी त्या विचारातच तिनं बघितलं आणि माझ्या डोक्यावरनं हात फिरवला आणि म्हणली, कसला विचार करतो बाबा? हा, हे बघ, पितळाचा हांडा जपून ठेवलाय. लय वाळलास, पड, लय वाळलास, पड बाबा पड. मी उठलो आणि बाहेर टाकलेली उशी घेऊन परत आलो. लयच गरम झाले होते. आता तिला उशीला घेतलं तर झोप लागणार नाही, पुन्हा तसाच पडून राहिलो. गार झाल्यावर तिला उशीला घेऊ. ऊन खाली होताना मला चांगलाच डोळा लागला. डॉक्टरनं दिलेल्या गोळ्याचा असर चांगलाच शरीरात भिनत होता. घाम जात होता आणि अंग हलकं वाटत होतं, पण घशाला सारखी कोरड पडत होती. मी डोळं मिटलेलं, पण बाहेरचं जग खुलंच होतं. काही वेळातच एक चकचकीत मोठी गाडी कुसुमच्या घराबाहेर थांबली आणि थोरलं सावकार गाडीतनं काठीचा आधार घेत तिच्या घरात जाऊ लागलं. त्यांना पाहताच आजी उठून मंदिराची वाट तुडवायला लागली. सावकार आरामात खुर्चीत बसलेत. कुसुमनं हळूवार त्यांच्याकडे बघितलं आणि हसली. तोपर्यंत बाहेर सावल्या लांबपर्यंत सावकाश पसरू लागल्या. वाटीतलं तेल ती त्यांच्या अंगाला मौशारपणे लावायला लागली. तिच्या पदराचं भान तिला नव्हतंच. तरणाताटा स्पर्श ढिसाळ झालेला मासल पुलकित करीत होता. पुन्हा माझ्या झोपेतल्या डोळ्यावर तिचं हसणं तरळू लागलं. कोण ती, कुठली? या गावची थोडीच आहे, पण तिला परघर आणि काय काय दिलं. कुठून कुठं ती फिरत आली आणि इथं तिला आसरा मिळाला, आणि तो बी असा. असं किती काळ चालायचंय? ह्यांना संपवलंच पाहिजे, ह्यांना संपवलंच पाहिजे. पुन्हा सगळ्या अंगाला दरदरून घाम. तळवं फक्त कोरडं. भोवतालच्या अंधारात सूर्याचं तळपणं काही काळासाठी थांबलं होतं, पण माझ्या डोक्यात पेटलेली आग काही शांत होत नव्हती. डोक्यात पेटलेली आग शांत होत नव्हती.